जो गोचर हे कर्क राशीमध्ये झालेलं आहे, कसा जाणार आहे धनुराशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. धनुराशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस चांगले जाणार आहेत, कारण गुरु हा कर्क राशीमध्ये आहे. भले तो 8व्या घरामध्ये गोचर होते, 8व्या घरामध्ये बसलेला प्लॅनेट इतका खास मानला जात नाही, पण गुरु हा कर्क राशीमध्ये गोचर झालेला आहे, त्यामुळे नक्कीच बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी आध्यात्मिकासाठी खूप चांगल्या असतील. इथे बसलेला गुरु हा तुम्हाला तुमच्या 5व्या दृष्टीने 12व्या घराकडे बघतोय, त्याचबरोबर 7व्या दृष्टीने दुसऱ्या घराकडे बघतोय. हे मोक्ष त्रिकोण मांडला जातो, त्यामुळे आध्यात्मिक गोष्टीला तुम्हाला फार चांगल्या गोष्टीचे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर 8वं घर हे सबकॉन्शियसला दाखवतो, 8वं घर हे पास्ट कर्माला दाखवतं, त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कार्मिक अशा तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या क्लीन करायच्या आहेत. आध्यात्मिक व्हायचं आहे, खरं बोलायचं आहे. सांसारिक गोष्टीसाठी इतक्या खास मांडला जात नाही, पण धार्मिक गोष्टीसाठी तर नक्कीच चांगल्या गोष्टी. आर्थिक बाबतीतही तुम्हाला चांगले फळ म्हणजे चांगल्या गोष्टी पाहायला मिळेल. शनीचा जो त्रास आहे तो थोडा बऱ्यापैकी 5 डिसेंबरपर्यंत नक्कीच तुम्हाला या गोष्टी चांगल्या होतील. स्थिरता तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की जास्त आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष द्या. सांसारिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित तितक्या खास गोष्टी पाहायला मिळणार नाहीत, पण मेडिटेशन करणे, आध्यात्मिक राहणे, वाणीवर कंट्रोल ठेवा, मंत्र जप करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ह्या गोष्टी करा. शनीचा जो त्रास होता त्याही गोष्टी जातील. मनामध्ये एक भय आणि एक त्रास होता, सतत काहीतरी चिंता असते, याच्यावर नक्कीच काही दिवस तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. सगळ्या गोष्टी तुमच्या फायदेशीरच असतील. फक्त आध्यात्मिक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि नक्कीच हनुमान चालीसाही करा आणि जो मंत्र दिलाय तोही करा. नक्कीच चांगले दिवस येतील. बेस्ट ऑफ लक.